मिराज तालुक्यातील बोलवाड येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते तब्बल 65 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। बोलवाड गावचे विद्यमान उपसरपंच सचिनदादा कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर झाली असून या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नेते मंडळी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी काही महत्त्वाचे राजकीय संकेत दिले। बोलवाड व म्हैसाळ गटातील नागरिकांनी सचिन कांबळे यांना ताकद द्यावी, आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिल्यास त्यांना पुढे काम करण्याची संधी देऊ, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। सचिन कांबळे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून आपल्या पत्नीकरिता उमेदवारीची मागणी केली असून त्यास जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। आगामी काळात म्हैसाळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धारही या निमित्ताने व्यक्त झाला। यावेळी सचिन कांबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून चळवळीत काम करत असताना समाज व गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी एक सक्षम पक्षाची गरज होती, म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। सगळेजण सत्तेकडे जात असताना आम्ही उलट दिशेने निघालो आहोत। येणाऱ्या काळात म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील पराभूत झालेल्या जागांवर विजयाचा झेंडा निश्चितपणे फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन मनोजबाबा शिंदे यांनी बोलताना सांगितलं की सचिन कांबळे यांनी लाखो रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन त्यांनी दिलं। या उद्घाटन सोहळ्यास मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन मनोजबाबा शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, वास्कर शिंदे, दिलीप बुरसे यांच्यासह अन्य मान्यवर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सचिन दादांनी काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोज बाबांच्या नेतृत्वाखाली आणि या तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। मगाचपासून मी त्यांचं भाषण ऐकलं, आपणही ऐकलं। अतिशय जिद्दीनं कणखरपणाने प्रत्येक कामाचा पाठपुरावा करणारे सचिन दादा आहेत। तुम्हा सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर त्यांना पुढं वरच्या पदावर जाण्याची संधी मिळेल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी आपल्या गावाने एकमत करून त्यांच्या पाठीमागे ताकद जर उभी केली तर आम्हालाही त्यांना पुढं ढकलण्यात जास्त ताकद आणि प्रोत्साहन मिळेल असा मला विश्वास आहे।